मुंबईतील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या धोरणामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींचा समावेश करा. आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कळकळीची विनंती. मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा SRA आणि इतर प्राधिकरणांच्या नियमानुसार बांधकाम झालेल्या तथापि तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका, परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकच्या संबंधित अडचणी इत्यादींमुळे भोगवटा प्रमाणपत्र न दिलेल्या मुंबईतील हजारो इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विनंती अर्ज केला आहे. सदर विनंती अर्जात म्हटल्याप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर महानगरपालिकेकडून हजारो इमारतींना प्रारंभ प्रमाणपत्र म्हणजे CC देण्यात आले आहेत. मात्र यापैकी जवळपास 90 ते 95% इमारतींना आजपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच OC देण्यात आलेली नाही. भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने या इमारतींना पाणी तसेच इतर अत्यावश्यक सुविधा मिळण्यास येणाऱ्या अडचणीबाबत आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी मांडलेला हा विषय गांभीर्याने घेऊन दिनांक 16 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळ सभागृह विधान भवन येथे मुंबई येथे झालेल्या बैठकीत वसई विरार क्षेत्रात बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी अभययोजना लागू करावी व महानगरपालिकेची थकबाकी घेऊन त्यांना तात्काळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला धोरण निश्चित करावे असे निर्देश देण्यात आले होते. सध्या या निर्देशानंतर महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी दिलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांकडून देण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत बहुतांश इमारतींच्या बांधकामांमध्ये परवानगीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा वापर बांधकामादरम्यान झालेला आहे ही वस्तुस्थिती. तसेच या व्यतिरिक्त पूर्वीच्या सिडको प्रशासनाच्या विकास आराखडा त्यानंतर महानगरपालिकेचा विकास आराखडा या दरम्यान विकास नियमावलीत झालेले बदल परिणामी सेटबॅकशी संबंधित निर्माण झालेल्या अडचणी, तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका इत्यादी बाबी अंतर्भूत असल्याने या भागातील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या आयुक्त स्तरावर घेण्यास तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याने हा निर्णय शासन स्तरावरून घेणे आवश्यक आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना सन 2009 मध्ये झाली. मागील 20 ते 25 वर्षात तत्कालीन ग्रामपंचायत, नगर परिषदा, सिडको या प्राधिकरणांच्या त्या वेळच्या नियमानुसार शेकडो घरे व इमारती वसई तालुक्यात बांधण्यात आली असून ती आता महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व नगर परिषद यांच्या काळात बांधलेल्या घरे व इमारतीमधील रहिवाशांकडे महानगरपालिकेच्या नियमानुसार विहित नमुन्यात प्रारंभ प्रमाणपत्र नाही. या स्थितीत आता महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या तथापि तत्पूर्वी बांधण्यात आलेल्या या बांधकामांना सुद्धा वैधता प्रमाणपत्र अथवा भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणे अत्यावश्यक झाले आहे. हा निर्णय महानगरपालिकेच्या आयुक्त स्तरावर होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण शासकीय स्तरावर हा निर्देश द्यावा अशी विनंती आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. तसेच मुंबईतील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या धोरणात्मक निर्णयामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश करून या महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या घरे व इमारती यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेण्यात यावा. तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी बांधण्यात आल्याने तत्कालीन नियमानुसार विहित नमुन्यात आरंभ प्रमाणपत्र नसलेल्या तथापि आता महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या
घरे व इमारती यांना सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे ही विनंती आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी केली आहे। मुंबईतील इमारतींबाबतच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये वसई तालुक्याचाही समावेश करून मुंबई वसई तालुक्यासाठी एकत्रित धोरण जाहीर करावे अशी विनंती संपूर्ण वसई तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।